जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। बुद्धी दे रघुनायका या पदाचं चिंतन करत करत आपण 17व्या श्लोकापर्यंत पोहोचलो। भक्त उदंड तुम्हाला, आम्हाला कोण पुसते, ब्रीद हे राखणे आधी, बुद्धी दे रघुनायका। भगवंताचे उदंड भक्त आहेत म्हणजे काय आहे? उपनिषदांमध्ये कथा येते, देवतांनी फार मोठा विजय मिळवला असुरांवर, आणि तो विजय मिळवल्यामुळं त्यांना असं वाटायला लागलं की आमच्यापेक्षा श्रेष्ठ जगात दुसरं कुणीच नाही आहे। आणि देवता सात्विक असतात, कधी कधी रजोगुणाचा प्रभाव दिसतो, म्हणून त्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी भगवंत काही काही योजना करतो। मोठी सभा भरली होती, मी याव केलं, मी त्याव केलं, असं सगळं चाललं होतं त्यांचं। आणि एकदम द्वारावरती एक यक्ष आला आणि तो यक्ष म्हणाला की मी आत येणार नाही, तुम्हालाच बाहेर यावं लागेल, आणि मी जे म्हणतो ते तुम्ही करून दाखवा तर तुम्ही श्रेष्ठ आहात असं मी मानेन। आता आनंदात विरजण नको म्हणून अग्निदेवाला पाठवलं गेलं, बघून ये बाबा काय आहे। अग्नी बाहेर जातात, पाहतात काय आहे, एक यक्ष आहे, बोल काय हवंय तुला। तो यक्ष म्हणतो हे एक वाळलेलं गवताची काडी आहे, ही तू जाळून दाखव। तो म्हणतो अरे आता काही काळापूर्वी इतका भयंकर मी पराक्रम गाजवला की राक्षसांच्या सैन्य मी जाळून टाकलं, आणि ही छोटीशी गवताची वाळलेली काडी मला जाळायला सांगतोयस। तो म्हणतो अरे बाकीचं ते काय केलंस याच्याशी मला घेणं देणं नाही, ही जाळून दाखवलीस तर मी तुला मानतो। मग तो तुच्छतेनं सहज असं जाळून टाकावं म्हणून प्रयत्न करतो, ते काही जळत नाही। आश्चर्य वाटतं, जोर लावतो तरी ते जळत नाही, पूर्ण आपली शक्ती लावतो तरी ती काडी एवढी सुद्धा जळत नाही। तो म्हणतो ये तेरे बस की बात नाही है, जाओ। लज्जित झालेला तो तोंड खाली घालून येतो। इंद्राला अपेक्षा असते काहीतरी छोटं मोठं काम असेल अग्नी करून घेईल, पण अग्नी तर तोंड पाडून आलेला आहे, काय झालं काही सांगायला तयार नाही। अनंतात विरजण। वायूला पाठवलं गेलं, वायू पण त्याच तोऱ्यात येतो, म्हणतो की बोल काय हवंय। तो म्हणतो की माझ्याकडे छोटीशी काडी आहे, तुझं खूप नाव ऐकलं, ही काडी आता आपल्या आजच्या भाषेत बोलायचं तर 1 मिलीमीटर हलवून दाखव। तो परत आपल्या बढाया मारतो, मी असं केलं तसं केलं, राक्षसांच्या सेनेला इकडून तिकडं फेकून दिलं वगैरे। म्हणतो ते मागचं सोडून दे, हे तरी करून दाखव। तो तुच्छतेनं त्याच्याकडं सहज हलवायला जातो, होत नाही। शक्ती वाढवतो तरी होत नाही, पूर्ण शक्ती लावतो तरी सुद्धा ते गवताचं पात आहे तिथंच राहतं। तो लज्जित होतो, परत येतो। आता इंद्राला वाटतं काहीतरी विशेष आहे, आणि म्हणून मग इंद्र बाहेर येतो। जसा इंद्र बाहेर येतो तसा तो यक्ष अदृश्य होतो। मग इंद्राला काहीतरी जाणवतं की आपण कुठेतरी चुकतो आहोत, आणि मग इंद्राला जेव्हा जाणवतं की मी कुठेतरी चुकत आहे, ते चुकणं, मी चुकतो हे जाणवणंच महत्वाचं आहे। जीवनामध्ये परमार्थामध्ये मी चुकत आहे, आणि कुठं भले काय चुकतो हे कळत नाहीये, पण कुठेतरी चुकतोय एवढं जरी जाणवलं तरी आपण काय होतो, अंतर्मुख होतो। आपण जे हवेत तरंगत असतो असे उंच, ते बरोबर जमिनीवर येतो, आणि तो विचार करतो काय बरं असेल। आणि एकदम जगदंबा उमा माता वायुमंडलामध्ये प्रकट होते, आणि ती म्हणते
की तुम्ही उन्मत्त झाला होता, तो यक्ष दुसरा तिसरा कोणी नाही, साक्षात परमात्मा यक्षाच्या रूपात आला होता. त्याच्या मदतीशिवाय तुम्हाला पूर्ण शक्ती लावून ते वाळलेलं गवतही जाळता येत नाही आणि ते उडवूनही लावता येत नाही. इतकंच नव्हे, तुला तर तो दिसला पण नाही, कारण तो अदृश्य झाला. म्हणजे स्वतः इंद्राला का अदृश्य झाला माहितीये? अग्नीचं तर आपल्याला कळलं, दाहकता हा विशेष आहे, जाळता नाही आला. वायूचं विशेष काय आहे? प्रसरण पावणं, उडवून लावणं. इंद्राच्या वेळेला का अदृश्य झाला? इंद्राचं नाव आहे सहस्राक्ष, त्याला 1000 डोळे आहेत, बरोबर ना? इंद्राला किती डोळे आहेत? 1000 डोळे आहेत. 1000 डोळ्यांनी सुद्धा त्याला तो यक्ष दिसू शकला नाही. कंपाऊंडाईज म्हणा आजच्या भाषेमध्ये. कुणाचे असतात कंपाऊंडाईज? ते विचारू नका, बायोलॉजीत जायचं नाही. हा, असं आता परमार्थ झालाय, परमार्थावर बोला, लगेच बायोलॉजीत घुसायचं नाही. ते कंपाऊंडाईज मध्ये त्यांना 35-35 हजार इमेजेस दिसतात एका गोष्टीच्या. घर माशी वगैरे येते ना, कशी भुरकन उडते, पकडायला गेलं तर का सापडत नाही? कारण त्यांना 35-35 हजार इमेजेस एका गोष्टीच्या दिसतात. आपल्याला एकाचा 2 दिसायला लागलं तरी कामातून गेलाय असं आपण मानतो, बरोबर ना? डोलायला लागलाय, एकाचं 2 दिसायला लागलं, हे किती आहेत बाबा, 1 की 2? पण त्यांना हे विचारायची सोयच नाही, 1 दाखवलं तरी 35,000 दिसणार आहे. पण सहस्राक्ष हा आहे, 1000 नेत्र त्याचे आहेत, 1000 डोळ्यांनी सुद्धा त्याला तो दिसू शकला नाही. म्हणजे सगळं काही कुणामुळे चालतं? परमात्म्यामुळे चालतं. हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा इंद्र भगवंताची स्तुती करतो, त्याला शरण जातो आणि इतर देवतांना सुद्धा ते समजावून सांगतो. असा तू सर्व व्यापक असल्यामुळं भक्त उदंड तुम्हाला, जिथं जावे तिथं तुमचेच भक्त आहे. इतकंच नव्हे तर वाल्मिकी ऋषींनी तर रामायणात सांगितलं आहे, जगातील यच्चयावत जीव रामरायाचे भक्त आहेत. अगदी नास्तिक सुद्धा जे त्याला मानत नाही तेही त्याचेच भक्त आहेत. का? कोणी मानो अथवा न मानो, प्रत्येकाला सुख हवं आहे, हवंय, आनंद हवाय का, दुःख हवाय म्हणून कोणी म्हणतं? प्रत्येकाला काय हवंय? सुख हवंय. मग सुख, निर्भेळ सुख म्हणजे श्रीराम, निर्भेळ सुख म्हणजेच भगवंत, बरोबर आहे? त्यामुळं तसं म्हटलं तर जगातले प्रत्येक जीव हा त्याचा भक्त आहे. त्याला कळतं, त्याला नाही कळत, पण तो त्याचाच भक्त आहे. म्हणून भक्त उदंड तुम्हाला, आम्हाला कोण पुसते? आम्हाला कोण विचारतो की झाडकी पत्ती? आम्ही असो अथवा नसो, तुला त्यांनी फरक पडणार नाही. ब्रीद हे राखणे आधी बुद्धी दे रघुनायका. पण तुझं ब्रीद आहे, जे दीन आहेत, जे शरणागत आहेत, त्यांचं रक्षण करणं हे तुझं ब्रीद आहे. आणि म्हणून तू आम्हाला आमचं रक्षण कर, स्वतःचं ब्रीद राख, असं समर्थ त्याला समजावून सांगतात भगवंताला. आता ही सांगायची वेळ काय येते? हा भक्ताचा भाव असतो. आता दुसऱ्या कोणाशी हितगुज करायचंच नाहीये, मग कुणाशी करायचं? भगवंताशीच करायचं ना. आपल्याला इतके इतर लोक आहेत हितगुज करायला, त्यामुळं हित बाजूला राहतं आणि जे आहे ते गुज राहतच नाही, सगळीकडं ओपन सिक्रेट होऊन जातं. इतक्या ठिकाणी आपण ही गोष्ट, बरं तुला एकट्यालाच सांगितलंय बरं, हे इतर कुणाला सांगायचं नाही. पुढच्या गल्लीत गेलं की तुला एकट्यालाच सांगतोय बरं, हे इतर कुणाला सांगायचं नाही, असं म्हणून सगळ्या गल्लीमध्ये सगळेजण विचारतात तुला काही विशेष माहिती आहे का? तो म्हणतो हो, पण कुणाला सांगायचं नाही म्हणून सांगितलंय. अच्छा, मग हेच तुला म्हटलं का हे सांगायचं नाही? अरे हे तुला कसं माहिती? झालं, सगळीकडं पोचलं. म्हणून आम्हाला इतके सांगणारे आणि ऐकणारे आहेत आमच्या पुढं की आम्हाला भगवंताशी बोलावंसच वाटत नाही, कारण आमची सगळी शक्ती त्याच्यातच जाते बोलण्याची. भगवंताशी बोलावं, भगवंताशी संवाद साधावा ही आमची धारणा शिल्लकच राहत नाही. किमान एक तरी गोष्ट करू शकता, पहाटेच्या वेळेला बाकी काही असो अथवा नसो, भगवान सूर्यनारायण येतात, त्यांच्याशी तरी हितगुज साधावं. तू आहेस बाबा म्हणून हे चाललंय सगळं. बाकी कोण असो अथवा नसो, तुमच्या देवघरातला देव तुम्हाला कधी दर्शन देतात का? पण तो देतोय ना रोज, तो आहे ना रोज दर्शन द्यायला.
म्हणून त्याला वंदन करावं. तू आहेस म्हणून हे सगळं चाललेलं आहे. बरोबर आहे. त्याला वंदन करावं, त्याला अर्घ्य द्यावं. आणि सर्वसामान्यपणे श्री सूर्याय नमः असं म्हणून कोणीही अर्घ्य देऊ शकतं. सगळ्यांनीच ते वैदिक पद्धतीनं द्यायचं नसतं. पण श्री सूर्याय नमः असं म्हणून कोणीही आणि सगळेही अर्घ्य देऊ शकतात. त्यामुळे त्याच्याशी तर हितगुज साधावं. देवा तू आहेस, अर्घ्य का द्यायचं असतं? तू तापतोस म्हणून समुद्राचं पाणी वाफेच्या रूपात ओढलं जातं आणि वायूच्या प्रभावानं ते थंड होऊन नंतर तेच पृथ्वीवर बरसतं. त्या योगानं जलवर्षाव झाल्यामुळं आम्हाला अन्नधान्य मिळतं. ही तुझी कृपा आहे. म्हणून त्या बदल्यामध्ये याच्यातलंच इदम न मम म्हणून याच्यातला एक अंश म्हणून त्याला ते अर्पण करायचं. हे भगवंताशी हितगुज साधणं आमचं काम आहे. पण आम्ही भगवंताशी हितगुज साधत नाही, ही आमची फार मोठी चूक आहे. त्यामुळं आजपासून नियम काय करायचा? पहिल्यांदा भगवंताशी बोलायचं. मग आपले कोण लाडके असतील, समोरासमोर बसल्यामुळे कदाचित त्यांचंच नाव घेणं भाग पडत असेल, पण त्याच्या आधी आपल्या लाडक्या व्यक्तीला सांगायच्या आधी भगवंताला सांगायचं, मग त्यांना सांगायचं. हे जर आपल्याला जमलं तर भगवंताशी आपलं एक शब्द वापरू, रॅपो तयार होतो. तो म्हणतो अरे हा आहे, काहीतरी माझ्याशी बोलत असतो, काहीतरी वेडवाकडं का असे ना पण बोलत असतो. समर्थ बघा किती छान बोलतायत. ब्रीद हे राखणे आधी बुद्धी दे रघुनायका. रामरायाशीच थेट संवाद साधताय. म्हणून हे आपण शिकायला हवं. पुढे ते म्हणतात, उदंड ऐकली कीर्ती पतित पावना प्रभो, मी एक रंक निर्बुद्धी बुद्धी दे रघुनायका. तुझी कीर्ती किती ऐकावी. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह असं श्रुती म्हणते. भगवंताची कीर्ती इतकी अगाध आहे, वाणी परत येते. यतो वाचो आणि एक वाक म्हणजे वाक म्हटलं असतं तर एक झालं असतं. वाक वाक वाचो वाचः प्रथमा, वाचःचं वाचो झालं. म्हणजे स्वरसंधीच्या नियमानुसार विसर्गाचा ओ झाला. यतो वाचः निवर्तन्ते, वाचःचं वाचो झालं. वाचः म्हणजे अनेक वाणी, अनेक वाणी म्हणजे चार वाणी. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. फक्त वैखरी परत येत नाही. वैखरी तर तिथं पोहोचतच नाही. वैखरी शब्दाचा अर्थ काय? वैखरी म्हणजे खरत्वात वैखरी, विशेषेण खरत्वात वैखरी. खर शब्दाचा इथं अर्थ कठोर असा आहे. वाणींच्या प्रमाणामध्ये जी कठोर आहे, म्हणजे अगदी मधुर वाणीनं जरी तो बोलत असला, अत्यंत मधुर वाणीनं जरी एखादा बोलत असला तरी सुद्धा तिला वैखरीच म्हणायचं. का? इतर वाणींच्या प्रमाणामध्ये कठोर आहे. आणि तो ओरडतच असेल तर मग गोष्ट वेगळी. ती वैखरी मग सिद्धच झाली. तिथं अत्यंतच कठोर झाली ना ती. पण अगदी मधुर वाणीनं जरी कोणी बोलत असला तरी सुद्धा ती कठोर. का? मध्यमेच्या प्रमाणामध्ये जी जास्त कठोर आहे. पश्यंतीच्या मानानं तर ती जास्तच कठोर आहे. परेच्या मानानं बोलायचा विषयच नाही. पण यतो वाचः निवर्तन्ते, सर्व वाणी परत येतात निघून. का? त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, त्याला स्पर्शच होत नाही. अप्राप्य मनसासह. का? अप्राप्य, तो प्राप्तच होत नाही. म्हणजे तो वाणीचा विषय होत नाही. तो वाणीचा विषय नसताना आपण त्याला वाणी न त्याची स्तुती करण्याचा प्रयत्न करत असतो. का? त्यामध्ये आपलं हित आहे म्हणून. त्याला त्यांनी काही फरक पडत नाही. का फरक पडत नाही? तो सगळ्याच्या पलीकडे आहे. एखाद्याला तुम्ही एखाद्याची पूजा करा अथवा एखाद्याला नावं ठेवा, जर तो सर्वाच्या पलीकडे असेल तर त्याला त्यांनी फरक पडत नाही.
ही जशी स्थिती आहे तशी त्या परमात्म्याची स्थिती आहे. म्हणून यतो वाचो निवर्तन्ते, निघून परत येतात. अप्राप्य, तो मिळत नाही. मग मन पण परत येतं. मन असं मनासकट ते सगळं. आणि इथं मन याचा अर्थ फक्त मन नाही, चित्त, बुद्धी, अहंकार, अंतःकरण हे सगळंच, त्याच्या सकट हे सगळं परत येतं. इतका तो मोठा आहे. म्हणून उदंड ऐकेली कीर्ती, त्याच्याबद्दल जितकं ऐकू तितकं कमी आहे. सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या, असे जे भक्त आहेत भगवंताची कीर्ती गातात. कीर्ती गात गात भावावेश येतो. भावावेशानंतर त्यांचा देह भगवंताच्या समोर पडतो. त्याला नमस्यंत म्हटलेलं आहे. तेव्हा नमस्कार. आधी कीर्तन आहे. सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः, प्रयत्नपूर्वक कीर्तन करतात आणि दृढव्रताने करतात. आणि मग नमस्यन्तंच मा भक्त, आणि मग मला नमस्कार करतात. नमस्कार करतात म्हणजे करत नाहीत, तो होतो. आणि ते नित्य उपासना भगवंताची करतात. बरोबर आहे ना? असं नित्य उपासना आपल्याकडून भगवंताची व्हायला हवी. त्याच्यासाठी प्रधान साधन कोणतं आहे? भगवंताच्या गुणाचं गान करणे. म्हणून सगळ्यांना कीर्तन जरी आलं नाही तरी संकीर्तन येऊ शकतं. कीर्तन एखाद्याने करायचं असतं, पण संकीर्तन सगळ्यांनी करायचं असतं. बरोबर? संकीर्तन म्हणून कीर्तनात संकीर्तन असतं ना, भजनात पण असतं, आणि कथेमध्येही संकीर्तन असतं. का? दोन कारण आहेत. एक म्हणजे श्रोत्यांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी. कोणी चहा पिऊन आलेलं असतं, कोणी न पिता आलेलं असतं, कोणी त्यामुळं तो जागरूक राहीलच असं सांगता येत नाही. पण त्याच्यात वेदांतासारखा विषय सुरू झाला की मग ब्रह्मानंदी टाळी लागलीच पाहिजे. असं आहे. हे एक मुख्य, आता सध्याच्या काळात तर हेच मुख्य कारण झालंय. हे मुख्य कारण झालं. आणि त्याच्या जोडीला मग दुसरं, आता गाऊन म्हणायचं नाही ते खरं मुख्य आहे, पण आता म्हणू तात्पुरतं गाऊन. ते कोणतं? जितक्या वेळेला भगवंत नाम घेतलं जाईल तितकी पाप निघून जातात. भगवंताचं नाम घेतलं की पाप निघून जातात. म्हणून भगवंताचं नाम सतत घ्यावं. ते नाम नेहमी घेण्यासाठी आधी संकीर्तन गरजेचं आहे. संकीर्तनाची सवय मग चांगल्या चांगल्या चालीमध्ये ते सांगितलं जातं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बरोबर? असे छान छान चाली त्याला लावल्या जातात. का लावल्या जातात? कारण गोडवा त्याच्यात यावा, माझं मन काही काळ तरी त्याच्यामध्ये रंगावं. गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा, गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. का म्हणतात हे असं? अनेक देवतांचं आहे. बरोबर? शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अशा अनेक देवतांची जी नावं आहेत ती का घ्यायची असतात? त्या गुणगानामुळं आपली वृत्तीही शुद्ध होत जाते. आणि त्यामुळं काही क्षणासाठी का असेना आपण त्याच्याशी तदाकार पावण्यासाठी थोडे प्रवृत्त होतो. बरोबर आहे? म्हणून उदंड ऐकिली कीर्ती. आणि प्रत्येक या संकीर्तनातून भगवंताची कीर्ती गायलेली असते. कीर्तन शब्दाचा अर्थ काय? भगवंताची कीर्ती ज्या माध्यमातून गायली जाते ते माध्यम म्हणजे कीर्तन. आणि गाणं प्रधान असल्यामुळं कीर्तन. आणि गद्यात सांगितलं तर ते निरूपण किंवा प्रवचन. बरोबर आहे? प्रवचन. त्याच्यात सुद्धा आधी भगवंताचं नाव घेतलं जातं. म्हणून पतित पावना प्रभो, असा तू पतित पावन आणि प्रभू आहेस. प्रभू याचा अर्थ काय? ज्याचा प्रभाव जगाला जाणवतो. ज्याचा प्रभाव जगाला जाणवतो त्याला प्रभू म्हणायचं. प्रभवात प्रभू, प्रभाव ज्याचा आहे
राजाला सुद्धा प्रभू म्हणतात. हल्ली कुठल्या कुठल्या नटांना पण प्रभू म्हणतात. काय खरंच असं होतं, जे असेल ते असेल, ज्याचं त्याच्यापाशी प्रतिसाद मिळाला की लक्षात येतं की लोकांचं किती कुठं लक्ष असतं. आता जर तुमचं लक्ष नसतं या विषयाकडं तर हे नाव घेतलं असतं तरी डोक्यावरून गेलं असतं. कुठला प्रभू आणि कुणाला माहिती आहे. पण ज्या अर्थी छान प्रतिसाद मिळतो त्या अर्थी काय आहे, आपण अजून त्याच्यातच आहोत. प्रभू म्हणजे काय, ज्याचा प्रभाव सर्वांवर आहे तो प्रभू. त्रैलोक्याचा नायक म्हणजे प्रभू आहे. त्रैलोक्याचा नायक म्हणजे प्रभू आहे. आणि तो पतित पावन आहे. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना आवरावे. समर्थांचं फार गोड भजन आहे. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना आवरावे. परमार्थाच्या दृष्टीनं फक्त सदाचारीच चांगला असतो असं नाही. परमार्थाच्या दृष्टीनं ज्याचं भगवंतामध्ये मन लागत नाही तो भगवंतापासून पतित झाल्यामुळे तो पतित आहे. लक्षात घ्या. आपण पतित शब्दाचा अर्थ व्यभिचार करणारा, भ्रष्टाचार करणारा, दुराचार करणारा असा त्यालाच पतित म्हणतो ना आपण. एखादी व्यक्ती व्यभिचारी असेल म्हणजे पतित आहे, भ्रष्टाचारी असेल पतित आहे, दुराचारी म्हणजे दुसऱ्याला त्रास देणारी असेल विनाकारण, राक्षसी वृत्ती असेल तर ती पतित आहे आपण असं म्हणतो. आणि म्हणजेच मी पतित, ते म्हणण्याच्या मागचा उद्देश काय आहे, ते म्हणण्याचा मागचा उद्देश मी पतित नाहीये आहे. पण परमार्थाच्या दृष्टीनं नीट विचार केला तर ती प्रत्येक व्यक्ती पतित आहे जी भगवंताशी तादात्म्य पावलेली नाही. कारण भगवंताच्या खाली घसरली आहे ती. भगवंताशी जर एकरूप असती तर भगवंत पतित म्हणजे काय, पतनाची क्रिया आहे, खाली पडण्याची क्रिया आहे. भगवंत काही खाली आणि वर असा नाहीये, आत आणि बाहेर असा नाहीये. पण व्यवहारामध्ये ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं समजून घ्यायचं असतं. म्हणून पतित शब्दाचा इथं स्पष्ट अर्थ हा घ्यायचा, ज्याला क्षणोक्षणी भगवंत स्मरला, ज्याच्याकडून स्मरला जात नाही तो प्रत्येक जीव पतित आहे. म्हणजे आता तुम्ही आणि आम्ही कोण आहोत सांगा. तुम्ही आणि आम्ही सुद्धा पतितच आहोत. याचं कारण आम्हाला नित्य भगवंताचं स्मरण होत नाही. म्हणून कुणाशी स्वतःची तुलना करायची याच्यावर सगळं आहे. व्यवहारामध्ये आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीशी तुलना करावी. आणि ठेविले अनंते तैसेची राहावे. पुढचं महत्वाचं आहे, चित्ती चित्ती असो द्यावे समाधान. ते पुढचं कधी आम्हाला सत्य वाटतं, ज्या वेळेला खिसा गरम असेल आणि घरातले शांत असतील. घरातलेही शांत हवेत. घरातले गरम असतील तर चालेल का, खिसा गरम आहे पण घरातले पण गरम आहे, चालेल नाही. पण घरातले शांत आहेत पण खिसा पण शांत आहे, चालेल. खिसा गरम, घरातले थंड, या दोन कंडिशन जिथं फुलफिल होतात मराठीत बोलायचं तर त्या ठिकाणी आम्हाला चित्ती असो द्यावे समाधान त्या ठिकाणी प्राप्त होतं. संत काय सांगतात, ठेविले अनंते तैसेची राहावे. त्याच्यात तुम्हाला समाधान वाटायला हवं. याचाच अर्थ संत आपल्याला सुचवतायत, व्यवहारामध्ये तुलना शेजारशाशी करू नका, आपल्यापेक्षा खालच्या अवस्थेत जो आहे त्याच्याशी करा व्यवहारामध्ये. आणि परमार्थामध्ये तुलना आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे त्याच्याशी करा. म्हणजे मी कमी आहे, माझं कुठेतरी चुकतंय, मी कुठेतरी कमी पडतो. आम्ही करतो बरोबर उलट. काही लोक जप लिहितात आणि कधीतरी एखादा दिवस 2 दिवस चांगले येतात, त्यामुळं सरासरीपेक्षा जास्त जप त्या दिवशी होतो. आणि ते त्याच्या डोक्यात असतं त्या व्यक्तीच्या. त्यामुळं एखाद दुसरा महिन्यातला दिवस जप जरी कमी झाला ना, तो म्हणतो आपल्याला सरासरीच्या पुढे आहे, त्यामुळं मेकअप होऊन जाईल. हे जप मोजणारे आणि लिहिणारे जी मंडळी, ते मोजू नये लिहू नये
त्याच्यावर मी काही कटाक्ष करत नाही बरं, नाहीतर असं समजा, तसं नाही. पण कसं मन काम करतं आपलं, नाही मी ॲव्हरेज आउट केलेलं आहे, ॲव्हरेजच्या पुढे आहे सध्याचा. त्यामुळं एखाद दिवस जर अर्धा पाऊण तास कमी जरी जप झाला तरी काही फरक पडणार नाहीये. महिन्याच्या शेवटी माझी सरासरी योग्य भरेल. हे काय झालं, स्वतःशीच तुलना, मागच्या महिन्यापेक्षा मी बरा आहे, आणि त्यामुळे तो ढिला पडला. परमार्थामध्ये तोपर्यंत स्वतःला पतित मानावं जोपर्यंत नित्य सद्गुरूंचं किंवा भगवंताचं स्मरण होत नाही, तोपर्यंत मी पतित आहे. आणि म्हणून तू पावन आहेस. पतिताला पावन करणारा तो पतित पावन, बरोबर. पतिताला पावन करतो, पवित्र करतो. पवित्र करतो म्हणजे काय करतो, बुद्धी दे रघुनायका, तो सद्बुद्धी देतो. सद्बुद्धी दिली की मी काय करायचं, कसं करायचं हे बरोबर त्याला कळायला लागतं. आणि म्हणून या ठिकाणी स्वतःला समर्थ मी एक रंक निर्बुद्धी असं म्हणतात. निर्गता बुद्धी यस्मात स निर्बुद्ध, ज्याच्यापासून बुद्धीनं दोन हात जोडून आणि त्याला छानपैकी श्रीफळ देऊन सत्कार केला ज्याचा, बुद्धिदेवीनं श्रीफळ देऊन सत्कार केला, आता आपली भेट पुन्हा नाही असं म्हणून जेव्हा ती मुरडली, निघून गेली, त्याला निर्बुद्ध म्हणायचं. बुद्धी दे रघुनायका, मी एक रंक निर्बुद्धी. नारळ दिला म्हणतात. तर नारळ दिला, श्रीफळ म्हणजे नारळ म्हटल्यानंतर फारच काहीतरी वाटेल हो कोणाला, म्हणून म्हटलं श्रीफळ म्हटलेलं बरं आहे. मी एक रंक निर्बुद्धी. बघा, मुग्धा शक्तीच्या प्रभावामुळं संतांना स्वतःमध्ये नसलेली वैगुण्य आहेत अशी वाटतात, आणि मायाशक्तीच्या, मोहिनी शक्तीच्या प्रभावानं आमच्यामध्ये नसलेले गुण आम्हाला आहेत असे वाटतात. मी एक रंक निर्बुद्धी, बुद्धी दे रघुनायक. इतकं मोठं काम त्यांनी केलं. समर्थ प्रतामामध्ये तर इतकं म्हटलेलं आहे की माया मोहिनीनं ब्रह्मादिकांना जिथं गुंडाळून ठेवलं, माया मोहिनीनं ब्रह्मादिकांना जिथं गुंडाळून ठेवलं, आम्ही इतकी पुराणं वाचली आणि ऐकली. पण हा एकमात्र अवतार असा आहे की 12व्या वर्षी त्या माया मोहिनीनं गळ्यात माळ घालायची वेळ जवळ आलेली असताना, आणि त्यांनी विचारलं सावधान का म्हणताय हो, लग्नामध्ये असतं ना शुभमंगल सावधान, सावधान का म्हणता, हा चौकस मुलगा आहे, सावधान का म्हणतात. तर जवळपासच्या कोणीतरी चेष्टा केली, अरे आता 1.5 मणाची 1.25 मणाची बेडी पायात पडणार आहे, वेळीच सावध हो, म्हणून ते सावधान म्हणतात. 1 मण म्हणजे 40 किलो. सव्वा ते 1.5 मणाची म्हणजे 50 ते 60 किलो. ही गळ्यात पडणार आहे आता ती बेडी. त्या वयाच्या मुलीचं तेवढं वजन थोडे नाही, पण पुढे गेल्यानंतर बेडी जाणवणार कधी, त्यावेळेला झालं बेडी जाणवणार कधी. त्या वयात जरी 12-13व्या वर्षी संसार सुरू होत असला तरी सुद्धा जबाबदारी केव्हा अंगावर पडणार आहे, मोठं झाल्यानंतरच ना. मग तेव्हा ती बेडी आहे हे जाणवणार आहे. म्हणून 1.25 मणाची बेडी पडतीये, तर तू आता सावध हो. आणि ऐसे कोठेच न देखिले ब्रह्मादिकास माया मोहिनीने भुलविले. असं पाहिलं नाही कुठं की प्रत्यक्ष माया मोहिनी समोर आली आणि यांनी पळ काढलेली. सांगाव्या ऐकाव्या अशी गोष्टी घडली, 4 लोकांना सांगावं, 4 लोकांनी ऐकावं अशी गोष्ट घडली. इतकं विशेष कर्म केलं आणि ते स्वतःला काय म्हणतात, निर्बुद्ध. मी एक रंक निर्बुद्धी, मी रंक आहे, निर्बुद्ध आहे. का, त्या मुग्धा शक्तीच्या प्रभावामुळं माझ्यात काही असून सुद्धा ते नाहीये असं वाटतं. इतकी बुद्धिमत्ता त्यांची आहे, पण तरी सुद्धा ते स्वतःला रंक म्हणवतात. पण रंक कोणाचे आहेत,
रंक रामरायाचे. त्यामुळं कुणाचा रंक आहे याच्यावर पण त्याची योग्यता ठरते. समर्थाच्या घरीचे स्वान त्यास सर्व देती मान. कुणाचं कुत्र आहे, मुख्यमंत्र्यांचं आहे कळलं की मग मी महाराष्ट्राचे म्हणत नाही, असंच सहज म्हटलं, तोंडात शब्द आला. कुणाचं कुत्र आहे, अमक्या अमक्यांचा. हो, मग त्याला काय काय आणून देतील. बरोबर आहे. कुणाचा रंक आहे हे महत्वाचं आहे. ब्रह्मचैतन्य महाराज खूप छान शब्द सांगायचे. ते म्हणायचे, तुम्ही जगाचा स्वामी होण्यापेक्षा भगवंताचा रंक, इथं रंक शब्द आहे म्हणून आपण रंक म्हणू, भगवंताचा रंक व्हा, त्यामध्ये तुमचं मोठेपण आहे. आम्हाला काय वाटतं, मी जगाचा स्वामी व्हावं असं वाटतं. ट्रम्प आहे आणि कोणी आहे वाटतं ना त्यांना, सत्ता गेली की गेलं सगळं, फिसकटलं. 100-100 वर्षानंतरच्या इतिहासामध्ये एखाद दुसरं नावच पोळीचा नोंद असेल त्या माणसाची, त्याच्या पलीकडे काही नाही. पण भगवंताचे जे दास आहेत ते जगाला पुरून उरतात. म्हणून मी एक रंक निर्बुद्धी म्हणताना त्या रामरायाचा मी रंक आहे हे विसरून चालणार नाही. आम्ही प्रपंचाचे रंक आहोत. तसं गाणं पण आहे ना, प्रपंचाचा दास. हा हा, असं काहीतरी गाणं पण आहे. पण ते काही खोटं नाही आहे. प्रपंचाचे दास बनूनच आपण जीवन जगत असतो. आता रामरायाचा दास बनून जीवन जगायला शिकायचं आहे. आणि म्हणून ते रामरायाला पुढे म्हणतात, आशा हे लागली मोठी दयाळुआ दया करी, आणिक नलगे काही बुद्धी दे रघुनायका. मला फार मोठी अपेक्षा तुझ्याकडून आहे. मना राघवे वीण आशा नको रे. आशा ठेवावी तर भगवंतापासूनच ठेवावी, तोच हे सगळं ठीक करेल. आशा हे लागली मोठी दयाळुआ दया करी. कोणती आशा लागली आहे? बुद्धी दे रघुनायका. मी तुझी करुणा भाकली तर तू मला सात्विकी बुद्धी प्रदान करशील, ही एकच आशा मला आहे. म्हणून भगवंताला काय मागावं हे ही करुणा स्तोत्र शिकवतात. आम्हाला हेही कळत नाही की भगवंताला काय मागावं. पुढं ते प्रकरण येणारच आहे ना. कोणतं प्रकरण आहे? ते प्रकरण असं आहे, कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, तद्रुपता मज दे रे राम, त्यानंतर संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम. काय मागावं भगवंताला हे कळलं पाहिजे. आणि कुणाला मागावं. आशा हे लागली मोठी, पण हे सगळं योग्य मागणं कधी कळेल? सद्बुद्धी असेल तर कळेल. सद्बुद्धी नसेल तर कळेल का? एक गरीब बिचारा असा एक माणूस होता, नकट्या नाकाचा होता. तर पत्नीसारखे टोमणे मारायची. आता ती गोष्ट तशी आहे बरं का, माझ्याकडे कटाक्ष करू नका. ती गोष्ट तशी आहे, त्याला काय करणार. सारखी टोमणे मारायची आणि तिचं ऐकून गल्लीतले मारायला लागले मग टोमणे. तो वैतागला, म्हणाला आता देवालाच प्रसन्न करून घेतो. गेला. तो भोळा बावडा होता बिचारा, आणि देवाला प्रसन्न करून घेतलं. म्हणाला, देव म्हणाला, अरे काय हवंय तुला? काय हवंय मला? थांबा विचारून येतो. घरी पळत गेला. सांगितलं, काय आता कुठून आला? नकट्या नाकाचे. अगं देव प्रसन्न झालाय, तात्काळ थांबलेला आहे तिथं विटेवरी. पण मी काय मागायचं हेच कळत नाही. काय रे बाबा, असं ती म्हणाली. अमुक अमुक मागा. तू गेला पळत. देवा मला
छान नाक दे. तर त्याला देवाला नाकवरती अनुस्वार आहे असं वाटलं. छान नाक दे. आणि त्याच्या अंगभर सगळीकडे छान सुंदर अशी नाक उमटली. आणि देव अंतर्धान पावला. आला हा परत. बायकोन म्हणलं काय हे ध्यान, कुठून आला, काय केलं हे. जा आता परत परत तपस्या करा, त्याला प्रसन्न करा. काय मागायचं हे कळत नाही. गेला परत तपस्येला लागला. आता हा भोळा बापडा म्हणून देव लवकर प्रसन्न झाला त्याच्यावर. प्रसन्न झाला. बोल काय हवंय. अरे चा काय हवंय. परत पळाला. अगं तो आलाय. नाक मागायला सांगितलं. एवढी सगळी नाकं कशाला हवी आहेत, एकच नाक पाहिजे आपल्याला. तो गेला पळत. काय हवाय. एवढी नाकं कशाला हवी आहेत. पुढचं ऐकतोय कुठं तो. तथास्तु म्हणाला. होतं नाक तेही गेलं, नुसतं भोकं राहिली दोन. इथं परत आला. बापरे म्हणाले. आता म्हणाले हे बघा आता परत तपस्या करा आणि देवाला सांगा पूर्वी होतं तसंच कर बाबा. गेला तपस्या केली. भगवंत प्रकट. अरे परत काय आता देवा, आता मी काही जाणार नाहीये. आधीच पडवून मला पाठवलेलं नाही, ते अगदी पक्क लक्षात आहे. म्हणजे तो काय करायचं, एकदा भगवंताचं नाम घ्यायचं आणि परत एकदा बायकोनं पडवलेलं एकदा वाक्य म्हणायचं. असं चालायचं त्याचं. पण तो भोळा बावडा म्हणून भगवंतांनी त्याला माफ केलं. बर म्हणाले काय पडवलंय तुला, पूर्वी सारखंच कर. तथास्तु नक्ट नाक घेऊन घरी परत आला. काय मागायचं कळलं पाहिजे. ह्याची परिस्थिती थोडी तरी बरी आहे हो. लोक काय काय मागतात देवाला. बापरे. देवाकडं मागायचं असतं की देव मागून घ्यायचा असतो. देव माझा ना. देव माझा आहे. मग देव माझा असताना त्याच्याकडे काय मागायचं असतं. तो माझाच आहे ना. आता जे काही आहे ते सगळं त्याच्याकडेच आहे. मीही त्याचा आहे, तोही माझा आहे. जे त्याचं ते माझं, जे माझं ते त्याचं. म्हणजे सगळं त्रैलोक्यच माझं झालं जर देव माझा झाला तर. मग मागायचं शिल्लक राहतं का काही. म्हणून काय मागायचं हे कळलं पाहिजे. पण ते कळण्यासाठी आधी बुद्धी पाहिजे. म्हणून बुद्धी दे रघुनायका, आशा हे लागली मोठी का. अरे ज्यांनी जे मागितलं नाही तेही तू त्यांना दिलंस. ज्यांनी तुला काही मागितलं नाही अशा लोकांनाही तू भरभरून काही काही दिलेलं आहेस. बघा प्रत्येकाचा शब्द राखण्यासाठी त्यांनी काय काय केलं. त्या वेदवतीचा शब्द पाळायचा म्हणून भगवंतानी तिला व्यंकटेश अवतारामध्ये पद्मावती करून टाकलं आणि तिच्याशी विवाह केला. तशाही ह्या मॅडम चिडलेल्याच होत्या. लक्ष्मी मॅडम चिडल्याच होत्या ना. म्हणून तर मग वैकुंठातून निघून गेल्या होत्या. मग हेही नाराज होऊन निघून आले. श्रीनिवास झाले. आणि मग लग्न ठरलं हिच्याशी कसं बसं. आधी विरोधात होऊन ते सगळं छानपैकी जुळलं. पण सगळ्यांना बोलवायचं आणि भगवंत म्हणाला ना असं कसं हो, शेवटी आमचं जन्मोजन्मीचं नातं आहे, तिला सोडून कसा काय लग्न लावायचं. तिला बोलवून आणा. तर तिला बोलवून आणायचं चौथीच्या लग्नासाठी. अवघड काम आहे ना. काय सांगायचं. खरं काहीच सांगू नका. माझं अस्वास्थ्य एवढं सांग. जाऊन तिथं रडायला लागा. आणि रडायचं कोणी, कुबेरानं. लक्ष्मी आणि कुबेर दोन्ही धनाची. कुबेरानं फक्त तिच्यापाशी जाऊन रडायचं म्हणजे तिला कळेल काहीतरी बिघडलंय. आणि रडत त्यांनी पळत इकडे यायचं तिरुमलापाशी. ती मागोमाग येणार आहे. तसंच झालं ना. मग कुबेर रडायला लागला. काय झालं म्हणेपर्यंत निघाले हे महाराज. ती त्याच्या मागोमाग निघाली आणि कुठे येऊन पोहोचली. इतकं सगळं मस्त व्यवस्था. आणि मग कळलं ना आहे दुसरा विवाह. बापरे आता काय करायचं. पण भगवंतानी समजावून सांगितलं काय. अगं वेदवतीला मी राम अवतारात शब्द दिला नव्हता का. विसरलीस का तू. मग आता तिच्याशी करायला नको विवाह. मग म्हणाली ओके ठीक आहे, आता काही हरकत नाही. त्या पद्मावतीला तो नको होता. घोडा मारला. व्यंकटेशांचा घोडा तिनं मारला का. हा कुठला भिल्ल आलाय आणि माझ्याशी विवाह करतो म्हणायला लागलाय.
म्हणजे तिला नको असताना सुद्धा स्वतः शब्द दिलेला पाळण्यासाठी त्या अवतारात लीला आहे ती. पण नंतर तिला पण घोर लागला. इतकं सुंदर रूप पाहिल्यानंतर घोर लागणारच आहे, तिलाही घोर लागला. पण त्याच्यातून तो विवाह ठरला. म्हणजे काय, जन्मोजन्मीचे वर आणि जन्मोजन्मी दिलेले शाप भगवान लक्षात ठेवतात. सीतामाईचा त्याग कशामुळे झाला? भृगूंचा शाप खरा करण्यासाठी झाला. किती जन्मापूर्वीचा शाप आहे तो, हा, कित्येक जन्मापूर्वीचा शाप आहे. पण तो खऱ्या करण्यासाठी भगवंत रामावतारामध्ये तो सत्य करून दाखवतात. आणि रामावतारात दिलेला शब्द म्हणजे वर, एका अर्थानं तो पुढं कलियुगामध्ये सत्य करून दाखवतात. म्हणून आशा हे लागली मोठी, तू कधी तुझा शब्द असत्य होऊ देत नाहीस, हीच मला आशा आहे. तू पतित पावन म्हणवतोस, तू दीननाथ म्हणवतोस, मला हेच हवं आहे. मी पतित आहे, मी दीन आहे, तू पावन करणार आहेस, तू माझा नाथ आहेस. म्हणून मी आता मागणार ते तुलाच मागणार. आणि न लगे काही हे कळलं पाहिजे, याला वैराग्य म्हणतात. भगवंताखेरीज अन्य काहीही नको अशी मनाची दृढ निश्चित अवस्था, यालाच वैराग्य असं म्हणतात. इहामूत्र फलभोग विराग, श्रीमद शंकराचार्यांनी, आदिशंकराचार्यांनी जी व्याख्या केली आहे, इह आणि अमूत्र, अमूत्र म्हणजे स्वर्गाधिक लोक, इह म्हणजे इहलोक, अमूत्र म्हणजे स्वर्गाधिक म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत. हा, इह अमूत्र फल भोग विराग. पुण्य केलं तर ते फळ मिळणार आहे ना, तर त्याच्या फळाच्या भोगाबद्दल वैराग्य असणं, निरीच्छ भावना असणं, याला काय म्हणायचं? वैराग्य. किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर देहापासून ते ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व भोग्य वस्तूंबद्दल घृणाबुद्धी, याला वैराग्य म्हणतात. देहापासून ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या सर्व भोग्य पदार्थांबद्दल घृणाबुद्धी असणं म्हणजे वैराग्य हे बुद्धीचं लक्षण आहे. वैराग्य हे बुद्धीचं लक्षण आहे. आणि न लगे काही, नान्यम जाने न एव जाने न जाने, मला रामाशिवाय दुसरं काहीही कळत नाही, यालाच वैराग्य असं म्हणतात. रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला, संशयो वाटतो पोटी, बुद्धी दे रघुनायका. रामराया, मी सगळं माझं ओझं तुझ्यावर टाकलेलं आहे. योगक्षेमम वहाम्यहम, या तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून मी माझं सगळं ओझं, वहाम्यहम म्हणतात ना भगवान, मी वहन करतो, मी पाठीवर घेतो आणि पुढे जातो, वहन मी करतोय. तुझ्या त्या शब्दावर विश्वास ठेवून सगळा माझा भार मी तुझ्यावर टाकलेला आहे. किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे क्षीण होईल त्याला. बघा संतांची कशी भावना आहे. तो भार मी तुझ्यावर घातलाय, संसार तुझ लागला. पण हे कोण म्हणू शकतो? आणिक न लगे काही म्हणणारा म्हणू शकतो. जोपर्यंत आपण म्हणून आणिक न लगे काही हे आधी आलेलं आहे आणि त्याच्यानंतर संसार तुझ लागला हे नंतर आलेलं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. जोपर्यंत आणिक न लगे काही, आणिक याचा अर्थ तुझ्या खेरीज आणिक न लगे काही, हे जोपर्यंत मी खऱ्या अर्थानं म्हणू शकत नाही तोपर्यंत संसार तुझ लागला, माझा संसार तुझ लागला असं आपण म्हणू शकत नाही. आणि असं म्हणण्याचा अट्टहास करतो आणि त्याला बोलला होता, सगळं मी तुला अर्पण केलेलं आहे, सगळं तुलाच आहे आणि तरी सुद्धा तू माझा सांभाळ कसा काय करत नाहीस वगैरे वगैरे, असं जे लोक बोलतात ते निर्बुद्ध असतात. कारण भगवंत कधीही चुकत नाही. तू एवढाच आहेस, तुझा भार काय आणि त्याला किती फरक पडतो भगवंताला? किती फरक पडणार आहे? आपल्या अंगावर एक मुंगीच्या ऐवजी 2 मुंग्या चढल्या, त्यामुळे मला थकायला झालं, असं होणार आहे का? काय हो, 2 मुंग्या अंगावर चढल्या त्यामुळे मला पाऊल टाकवे ना आता, असं होणार आहे? त्या मुंगीचा भार तो किती आहे?
त्या मुंगीच्या लाखाव्या अंशा एवढाही भार आमचा त्याच्यावर पडत नाही. इतका तो विराट आणि इतका मोठा आहे. आणि लोक म्हणतात की तू आमचा सांभाळ नाही केलास, अमुक नाही केलं, तमुक नाही केलं. पण हे कुणी म्हणायचं? आणि नलगे काही स्थिती आली आहे का? ही स्थिती येत नाही. म्हणून रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला, संशयो वाटतो पोटी बुद्धी दे रघुनायका. पुन्हा मुग्धा शक्तीचा प्रभाव आहे की त्यांना वाटतं हे सगळं खरं आहे रे, पण पुन्हा कधी कधी असं वाटतं तुझं लक्ष आहे की नाही माझ्याकडं. संशयो वाटतो पोटी. आणि त्यांना हेही माहितीये संशयात्मा नश्यती. परमार्थामधला संशय अत्यंत घातक. व्यवहारातले संशय किती त्रासदायक आहे तुम्हाला माहितीये. कुठे चालली, कशाला चालली, किंवा कुठं, आता तुम्ही का हसलात मला माहिती नाही. संशयो वाटतो पोटी. कुठं चाललास, कशासाठी चाललास असं म्हणू, त्याला काय संशय. दोघ जण काहीतरी बोलले आणि चुकून एकाने माझ्याकडे पाहिलं, मला काय वाटतं माझ्याबद्दलच बोलताय. बरं तुझ्याबद्दल चांगलं बोलत असतील ना, नाही माझ्याबद्दल काहीतरी वाईटच बोलताय. संशयी वृत्ती फार घातक आहे, फार त्रासदायक आहे. संशयो वाटतो पोटी बुद्धी दे रघुनायका. म्हणून आपले सगळे संशय जर दूर करायचे असतील तर निसंशयपणे भगवंताला शरण जावं. एके ठिकाणी समर्थांनी फार छान दासबोधात म्हटलंय, संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे भजन पोरटे. संशययुक्त ज्ञान हे ज्ञानच नाही, संशययुक्त भजन याचा अर्थ भक्ती, ही पोरटी याचा अर्थ काय झाली, याचा अर्थ ती निसंतान झाली. का? कारण ज्ञानरूपी पुत्रच तिला होणार नाही. भक्तीतून ज्ञान प्रकट होणार आहे ना. ज्ञान हे तिचं बाळ आहे, पुत्र आहे, आणि ती आई आहे. पण संशयात्मक असेल तर तिला ज्ञानरूपी पुत्रच होणार नाही. उपयोग काय मग? संशयाचे भजन पोरटे. त्यामुळं ज्याच्यात संशय कालवलेला आहे ते सगळं नासवून टाकायचा प्रकार आहे. जसं उत्तम दुधामध्ये फक्त अर्धा चमचा मीठ जरी पडलं, तरी काय होतं, दुधाची नासाडी होऊन जाते, होते ना. संशय तसा आहे. गुरूंबद्दल संशय वाट. एक उदाहरण सांगतो, हे कळेल. तुकामाईंचं नाव तुम्ही ऐकलंय. फार मोठे महापुरुष होते, आपल्या महाराजांचे सद्गुरू आहेत. मूळ नाथ परंपरा त्यांची, पण विठ्ठल भक्ती. नाथांची परंपरा असली तरी विठ्ठलांची भक्ती होती. आणि फार मोठे सत्पुरुष होते. शिष्याची परीक्षा कशी घ्यावी. शिष्याचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर आता गुरुजींना आपल्याला बोलवायचं म्हणून त्यांनी बोलवलं. विवाहात त्यांनी अगदी मुलाचा विवाह असावा तसा आनंदाने ते त्याच्याबरोबर राहिले. आणि त्यानंतर विवाह संपन्न झाला. आपल्या शिष्याला सांगितलं तू बाहेर थांबायचं आणि खोलीमध्ये मी जाणार, मी बसणार. आणि ते आत बसतो. तो ठीक आहे म्हणा, आणि तुझ्या बायकोला रात्री पाठवून दे. आणि ते काय दूध काय काय असतं ते सगळं घेऊन ती आली. आणि बाहेर कडी बाहेरून लाव म्हणाले, आणि तिथं राखण करण्यासाठी थांब. कुणाला सांगितलं? शिष्याला. तो शिष्य ठीक आहे म्हणाला, जशी गुरूंची आज्ञा. आणि आत आहेत, पत्नीला ती आली. ती आता पूर्वीचा काळ हो, असं काही 6 महिने गप्पा मारतायत, फिरतायत गावभर, आणि नंतर मग लग्न, असला प्रकार नव्हता त्यावेळेला. त्यामुळं तिला काय, आता अंतरपाठ काढल्यानंतर जो दिसणार तोच ना पती, ते किती वेळ लक्षात राहणार आहे. पूर्वी फोटो अल्बम हाही प्रकार त्यावेळेला काही नव्हता. त्यामुळं त्यांनी पाठवून, ते आत बसलेले आहेत आणि हा रखवालदार बाहेर, तिला दिलं पाठवून आत जावं. ती आत गेली.
आणि कडी लावून हा बाहेर असा वा. मग थोड्या वेळाने लोकांना बघत, अरे तू बाहेर का थांबलायस, काय आहे? त्यांनी खरं खरं सांगितलं, गुरूंची आज्ञा, गुरु आत आहेत. अरे मूर्खा म्हणाले, तुला काही कळतं का, अक्कल नाही, अमुक नाही. तर मग खूप बोलले त्याला. तो म्हणाला मला गुरूंची आज्ञा. मग त्याला बळपूर्वक शक्तीनं त्याला धक्का मारला बाजूला आणि कडी उघडली. आता ती बाहेरून नव्हती, आतून नव्हतीच, पण दार उघडलं गेलं. तर काय दिसलं, अद्भुत दृश्य आतमध्ये दिसलं. ते दृश्य म्हणजे ते बालकरूप झाले होते. कोण? तुकामाई स्वतः बालरूप झाले होते आणि स्तन्य ग्रहण करत होते. आता तिला स्तन्यही कसं आलं? ती सगळी त्यांची, कारण गर्भात बालक नसेल तर स्तन्य येणार कुठून? पण तेही निर्माण करण्याची शक्ती कोणाची आहे? त्या गुरुदेव. त्यांना काय, करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं सामर्थ्य आहे त्यांचं. महायोगी आहेत ते. आणि असं दृश्य दिसल्यानंतर बाकीच्यांचे चेहरे सगळे काळवंडले आणि शिष्याला, माझ्यापेक्षा माझ्या पत्नीचं भाग्य किती थोर आहे, नाही का? मी साधना केली पण फळ त्यांनी माझ्या पत्नीला दिलं. स्तन्य ग्रहण करणे ही काही सामान्य गोष्ट आहे का? म्हणजे मातृत्वच तिला प्रदान केलं ना. संशयो वाटतो पोटी, बुद्धी दे रघुनायका. कसा आपल्या सद्गुरूंबद्दल भाव असायला हवा किंवा भगवंताबद्दल कसा भाव असायला हवा हे त्या शिष्यानं दाखवलेलं आहे. असे अनेक उदाहरण आपल्याला दाखवता येतील. कल्याण स्वामींचं उदाहरण आहे. समर्थांनी तो आंबा बांधलाय पोटरीला आणि गळू झाले म्हणून कढतायत आणि म्हणतात जो चोखेल तो मरेल. गळू चोखल्यावर मरणारच आहे, विषच आहे ते, पण मी वाचेन. तर ह्यांनी काय केलं, व्हा बाजूला म्हणून तो समर्थांचा गळू चोखायला सुरुवात केली. आणि विनोदाने असे म्हणतात, महाराज एकाच पायाला गोळ आहे की दुसऱ्या पायाला पण झालाय सांगा. आता तो हापूस आंबा आहे छान, पण विचार करा, संशय वाटतो. गुरूंची इच्छा आहे ना गळू चोखावा, मी चोखतो. गुरूंची इच्छा आहे सज्जनगडावरून उडी खाली मारायची, मारतो. त्याच्यात काही संशयच नाही. किती निसंशय लोक हे असतील, काय त्यांचं सामर्थ्य असेल, किती शक्ती असेल. म्हणून संशयाचं ज्ञान खोट आहे, संशयाचं भजन पोरट. हे लक्षात ठेवून जे काही साधन आपण करत असू त्या साधनावर निसंशय ठाम राहून ते पुढे केलं पाहिजे. ते जरी चुकीचं असलं तरी मी निसंशय हे बघून त्याच्यात सुधारणा, ते तत्व करून घेईल. एखाद्याची गाठ घालून देईल, अरे हे असं करायचं नसतं, असं करायचं असतं. किंवा एखाद्या ग्रंथामध्ये त्याच्या वाचनात येईल, अरे आतापर्यंत करत होतो हे चुकीचं होतं, आता असं नाही, असं करायला हवं. पण ते का होईल? निसंशयपणे जे तो करत होता त्याबद्दल त्याचा संशय अजिबात नव्हता. ह्याच्यावर भगवंत संतुष्ट होईल. म्हणून आपल्या सद्गुरूंबद्दल, आपल्या गुरुपरंपरेबद्दल, आपल्या साधनेबद्दल, आपले आराध्य जे प्रभू आहेत, कुणाचे सद्गुरू हेच आराध्य असतील, असू शकतं, त्यांच्याबद्दल, आपण जो मंत्र ग्रहण केला आहे त्या मंत्राबद्दल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वतःच्या क्षमतेबद्दल आपण निसंशय असलं पाहिजे. परमार्थात जर संशय आला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दुधामध्ये मिठाचा खडा पडला आणि सगळा परमार्थ हा वाया गेला. तेव्हा समर्थ म्हणतात, रामराया हा संशय किती भयंकर आहे मला माहिती आहे, पण तो मला येतोय, मी काय करू सांग. म्हणून बुद्धी दे रघुनायक. जर सद्बुद्धी मिळाली तर तो संशय नष्ट होईल आणि सद्बुद्धीच्या जागृतीमुळं विवेकाची प्राप्ती होईल. विवेकाच्या प्राप्तीमुळं वैराग्याची प्राप्ती होईल. विवेक वैराग्याच्या जोडीमुळं भगवंताची प्राप्ती होईल. अशा प्रकारे हे प्रकरण समर्थ सांगतात. यामध्ये मुख्य भाव हा सात्विकी बुद्धीचाच आहे. माझी बुद्धी सात्विक करणं हे साधकाचं कर्तव्य आहे. म्हणून सतत आपण हे तपासत राहायला हवं की माझी बुद्धी सात्विक झाली का. सतत तपासत राहायला हवं. ती बुद्धी जोपर्यंत सात्विक होणार नाही तोपर्यंत आमचा परमार्थ हा परमार्थ या अवस्थेलाच जाणार नाही. उपासना होत राहील, फार तर फार थोडीशी उपासना होत राहील, त्याहून वेगळं काही नाही.
त्यामुळं इकडं लक्ष द्यायचं आणि भगवंताला हेच मागायचं, आणिक न लगे काही. ही अवस्था माझी कधी येणार, आणिक न लगे काही. खरं खरं तुम्ही सांगा, असं आपण सध्या म्हणू शकतो का? मी पण स्वतःला विचारतो, आपण असं म्हणू शकतो का? सांगा म्हटलं. म्हणू शकतो पण म्हणत नाही. आता करणं आणि करणं थोडा फरक आहे. हा, नुसतं म्हणायचं म्हणून म्हणू शकतो आपण, प्रत्यक्षात आचरणामध्ये ते दिसत नाही. आणि ते कधी दिसेल? ज्या वेळेला मला सद्बुद्धी प्राप्त होईल. ती सद्बुद्धी कधी प्राप्त होईल? प्रार्थना केल्याशिवाय कुठली येणार आहे सद्बुद्धी? मोह सुटणं सोपं असतं तर काय आहे? मोह सुटता सुटत नाही. मोह त्याला उलट केलं की होम होतं. मोहाचा होम केल्याशिवाय. पण आम्ही इंग्लिश मधल्या होम मध्ये त्याला आणून ठेवलेलं आहे मोहाला. त्याला आपल्या होम मध्येच आणून ठेवलंय मोहाला. पण त्याचा होम करता आला पाहिजे, संस्कृत मधला होम. त्या मोहाचा जोपर्यंत होम होत नाही तोपर्यंत शोक निवृत्ती होणार नाही, दुःख निवृत्ती होणार नाही. म्हणून संकल्प हाच हवा, बुद्धी दे रघुनायक हाच उपाय आहे. त्याला प्रार्थना करणे, शरण जाणे, मला सद्बुद्धी दे, सात्विकी बुद्धी दे, आणिक न लगे काही अशी माझी मनस्थिती होऊ दे. हे एकदा झालं की आपला परमार्थ वेगात पुढे जाणार आहे. कारण वैराग्याखेरीज असणारा परमार्थ हा परमार्थच नाही. अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य आणिक नाही. त्यामुळं जोपर्यंत अंतरापासून वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत खरा परमार्थ साधता येत नाही. आपल्याला परमार्थाकडं कल आपला असतो, पण परमार्थाकडं कल असणं वेगळं आणि परमार्थासाठी मी तयार असणं वेगळं. माझा कल आहे ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड टेस्ट असते ना, माहित असेल तुम्हाला, मुलांचीच घेतात. परमार्थात रोज घ्यायची ऍप्टिट्यूड टेस्ट. वैराग्याकडे कल आहे का? आम्हाला छान ऐकायला आवडतं, छान वाचायला आवडतं, बाकी काही असो अथवा नसो, सगळं झाल्यानंतरचा गोड प्रसाद तो आवडतो. आहे, आज भरपूर आहे. तो प्रसाद आवडतो. पण वैराग्याकडे आमचा कल फार कमी असतो आणि ते असणंच परमभाग्याचं लक्षण आहे. म्हणून अंतरापासून वैराग्य हेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य आणिक नाही. हे लक्षात ठेवायचं. आणि ह्याची प्राप्ती झाली म्हणजेच मला सद्बुद्धी मिळाली. सद्बुद्धीचा परिणामच वैराग्य आहे. त्यामुळं ती सद्बुद्धी मिळत नाही तोपर्यंत वैराग्य मिळत नाही. वैराग्य येत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये एक पाऊलही पुढे आपण जात नाही. ठीक आहे. त्यामुळे समर्थांना प्रार्थना करूया. तुम्ही असं रामरायांना मागितलं बुद्धी दे रघुनायका आणि त्यांनी ती दिली, तसं आम्हीही तुमच्या वतीनं तुमचे शब्द, हे काय आमचा भाव नाहीये, हे तुमचे भावात्मक शब्द आहेत, पण तुमच्या शब्दांच्या कुबड्या घेऊन आम्ही त्याच्या समोर हे म्हणतो, त्यानं आम्हाला ते प्रदान करावं अशी त्याला तळमळीची प्रार्थना आहे. बुद्धी दे रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.